मतदारसंघातून जी निवडणूक लढण्यासाठी जिम्मेदारी दिली आहे त्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा। आणि पहिला प्रश्न माझा असा आहे की सर्वच उमेदवार येतात निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुरुवातीला बहुतेक आश्वासन देतात आणि ते पुरेसुद्धा करत नाही, तर आपण सध्याला माहूर आणि किनवट मतदारसंघातील मतदारांना कुठले आश्वासन देणार आणि त्याला कितपर्यंत पूर्ण करणार? शिवसेना आश्वासन नाही तो वचन देत असते, शिवसेनेचा जाहीरनामा नाही तो वचननामा असतो आणि जे आम्ही बोलतो ते करून दाखवतोच। म्हणून सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा शिवसैनिकांवर आहे, शिवसेनेच्या उमेदवारांवर आहे आणि जे वचन पाळू शकत नाहीत ते इतर पक्षामध्ये पळून जातात। त्यामुळं निश्चितच भगवा फडकणार आहे आणि शिवसेना विजयी होणार आहे। आणि त्याबरोबरच भाऊ दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे, हिंगोली मतदारसंघामधून किनवट माहूर मतदारसंघामधील जे मत आहेत ते नेहमीच निर्णायक ठरत असतात आणि तेच उमेदवाराला आपलं विजय चिन्ह कपाळी मस्तकी लावून देत असतात। तर तुम्हाला किनवट माहूर मतदारसंघांमधून स्पर्धी म्हणून कुठल्या उमेदवाराची भीती वाटते? मला भीती कोणाचीही वाटत नाही, परंतु खरी स्पर्धा जी आहे ती शिवसेना आणि वंचित आघाडी या दोन पक्षांमध्येच असणार आहे आणि याही मतदारसंघामध्ये शिवसेनेला निश्चितपणे लीड मिळणार आहे, कारण सर्व शिवसैनिक पेटून उठलेले आहेत आणि प्रत्येक शिवसैनिक न सांगता गावागावांमध्ये आहे, बूथवर आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाची यंत्रणा आहे, रिपाईची आहे, रासपची यंत्रणा आहे, या सगळ्या यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये किनवट माहूर मतदारसंघामध्ये कामाला लागलेल्या आहेत। त्यामुळं निश्चित फार मोठं आव्हान मला दुसऱ्या पक्षाचं वाटत नाही। या अगोदर लोकसभेच्या गादीवर 5 वर्षे राज्य करणारे सुभाष वानखेडे यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? त्यांच्याबद्दल बेईमान आणि गद्दार याच्या पलीकडं दुसरा कुठलाही शब्द नाही। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी एकदा नाही तर 3दा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं। या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती ते मोठे झाले, 3दा आमदार झाले, एकदा खासदार झाले आणि तरीसुद्धा 20 वर्ष सत्ता भोगून रात्रीतून शिवसेनेशी बेईमानी करणारा हा माणूस आहे आणि ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली त्यांना कधीही गुलाल लागला नाही, असा हा नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा इतिहास आहे। तो इतिहास परत एकदा रिपीट होणार। तुम्ही म्हटलात भाऊ की तुमचा प्रतिस्पर्धी म्हणून वंचित बहुजन आघाडी आहे, परंतु आपण कुठेतरी विसरतात की उपेक्षित वर्गलढा हा सुद्धा रिंगणात उतरला आहे आणि संदेश भाऊ चव्हाण जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून समाजकार्यामध्ये उतरून आहेत आणि बंजारा समाजाचा त्यांना आतापर्यंत पूर्णतः पाठिंबा मिळाला आहे आणि काही आंदोलने मोर्चे सुद्धा त्यांनी समाजकार्यासाठी निस्वार्थपणे केलेले आहे। तर तुम्हाला नाही वाटत का की वंचित बहुजन आघाडीला पेक्षाही जास्त टक्कर तुम्हाला उपेक्षित वर्गलढा देऊ शकेल? निश्चित संदेश भाऊंचं काम फार मोठं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा चाहणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चितच त्यांना मोठं मतदान मिळेल असं मला वाटतं।